नीड नीडचा उपयोग वाक्यात गरज असणे या अर्थाने केला जातो. तसेच नीड या क्रियापदाचा उपयोग मुख्य क्रियापद व सहाय्यकारी क्रियापद अशा दोन्ही प्रकारे केला जातो. नीडचा मुख्य क्रियापद म्हणून कशा प्रकारे उपयोग करता येतो हे आपण पुढील उदाहरणांमधून पाहणार आहोत. आय नीड युअर हेल्प. मला तुझ्या मदतीची गरज आहे. शी नीड्स न्यू बुक्स. तिला नवीन पुस्तकांची गरज आहे. वी नीडेड प्रॉपर गायडन्स. आम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज होती. जेव्हा नीडचा मुख्य क्रियापद म्हणून वापर केला जातो तेव्हा नीड या क्रियापदाचे नीड, नीड्स, नीडेड अशी वेगवेगळी रूपे काळानुसार घेतली जातात. नीडचा सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापर करताना नीडच्या रूपात कर्त्यानुसार बदल केला जात नाही. बहुधा अशी वाक्य नीड नॉटची असतात. ही नीड नॉट कम अर्ली. त्याला लवकर येण्याची गरज नाही. यू नीड नॉट आस्क एनीवन. तुला कोणाला विचारण्याची गरज नाही. शी नीड नॉट स्पेंड मनी फॉर न्यू कार. तिला नवीन कारसाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. या वाक्यामध्ये नीडचा उपयोग सहाय्यकारी क्रियापद म्हणून केलेला आहे, म्हणून या वाक्यात शी नंतर नीडला यस प्रत्यय लावण्याची गरज नाही किंवा नीड्स लिहिण्याची गरज नाही. नीड नॉट हॅव आणि त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच करण्याची गरज नव्हती या अर्थाने त्याचा वाक्यात उपयोग केला जातो. यू नीड नॉट हॅव हेल्प्ड हिम. तू त्याला मदत करायची गरज नव्हती. शी नीड नॉट हॅव वेटेड फॉर मी. तिला माझी वाट पाहायची गरज नव्हती. अशा प्रकारे नीड नॉट हॅवचा वाक्यामध्ये करण्याची गरज नव्हती या अर्थाने उपयोग केलेला असतो. काही वाक्यांमध्ये प्रश्न विचारण्यासाठी नीडचा वापर केलेला असतो. उदाहरणार्थ, नीड वी कम हिअर अगेन. आम्ही येथे परत येण्याची गरज आहे का? नीड यू टेक हिज परमिशन. तुला त्याची परवानगी घेणे गरजेचे आहे का? असा नीडचा मुख्य क्रियापद व सहाय्यकारी क्रियापद म्हणून वेगवेगळ्या वाक्यांमध्ये उपयोग केला जातो.